नमस्ते साईराम. माझं नाव मौशिमी. आज पण मीच साई चरित्राचा अध्याय वाचणार आहे 22वा. तर मी जसं नेहमी सांगते तसंच जेव्हा आपण एखादा अध्याय वाचतो आणि जे अगदी तंतोतंत मागच्या अध्यायामध्ये बाबांनी सांगितले तसं 21वा अध्यायामध्ये की फक्त एखादं पुस्तक वाचून किंवा किंवा एखादी गोष्ट ऐकून आपल्याला आपल्या ज्ञानात ऑफकोर्स कुठे ना कुठेतरी आपल्याला या गोष्टींचा अनुभव येतो की किंवा आपल्याला काहीतरी शिकण्यास मिळते. पण ते त्या स्पेसिफिक मोमेंटपर्यंतच ठेवून उपयोगाचे नाही. त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टींचा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसा वापर कराल, तुमच्या दृष्टिकोनामध्ये म्हणजे आयुष्यात ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये पॉझिटिव्हरित्या म्हणा किंवा चांगल्या पद्धतीने कसा फरक पडेल ह्याचा विचार करण्यासाठी हे जे आपण श्री साई सच्चरित्र वाचत आहोत किंवा हे सोडून तुम्ही अजून वेगवेगळ्या गोष्टीही वाचत असाल, बघत असाल, तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करायला शिका. आणि हेच मागच्या अध्यायामध्ये बाबांनी आपल्याला सांगितले. तर आता बघू ह्या अध्यायामध्ये बाबा आपल्याला काय सांगतात आणि आपण या सगळ्या गोष्टींमधून काय बोध घ्यायचा. हे ॲक्च्युली आपल्यावरच फक्त अवलंबून आहे, बरोबर. गुरु आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कायमच सांगत असतात, पण आपण त्याचा आपल्या आयुष्यामध्ये किती उपयोग करतो हे आपणच ठरवायचे असते. सर्पदंशापासून केलेले रक्षण ह्याचं मेन हे आहे, काय म्हणतात त्याला, मेन गोष्ट. आणि त्यातले वेगवेगळे नावं आहेत ह्या रिलेटेड ज्यांना असे अनुभव आले. बाळासाहेब मिरकर, बापूसाहेब बुटी, आमिर शक्कर, हेमाडपंत आणि सर्पहत्येबद्दल बाबांचे मत. बाबांचे ध्यान कसे करावे. सर्व शक्तिमान परमेश्वराचे स्वरूप वा स्वरूप स्वभाव कोणीच पूर्णपणे जाणू शकलेले नाही. अगदी वेदसुद्धा आणि सहस्त्रपणी शेषनागसुद्धा त्यांचे वर्णन पूर्णत्वाने करू शकले नाहीत. परंतु भक्त मात्र त्यांच्या स्वरूपाशिवाय राहू शकत नाहीत, कारण त्यांना ठाऊक आहे की त्यांच्या चरणांमध्येच त्यांच्या सुखाचे साधन आहे. जीवनातील परमलक्ष्य साधण्यासाठी पवित्र चरणांचे ध्यान करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही हे भक्त जाणतात. हेमाडपंत एक सोपा भक्तिमार्ग आणि ध्यान पद्धती सुचवतात. ती अशी आहे. बाबांच्या आसनस्थितीकडे पहा. किती सुंदर आहे ती. ते पाय दुमडून बसले आहेत. उजवा पाय डाव्या गुडघ्यावर ठेवलेला आहे. डाव्या हाताच्या बोटांचा आधार उजव्या पायांवर आहे आणि उजव्या पायाच्या अंगठ्यांवर त्यांच्या उजव्या हातातील तर्जनी व मधले बोट ठेवलेले आहे. या स्थितीद्वारे बाबा सांगतात, जो कोणी माझा प्रकाश पाहू इच्छितो त्याने अहंकार सोडून अतिशय विनम्र व्हावे आणि या दोन बोटांच्या मधल्या जागेतून माझ्या पायाच्या अंगठ्याचे ध्यान करावे. हाच भक्ती प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आता थोडा वेळ बाबांच्या जीवनाकडे वळूया. बाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी हे एक तीर्थक्षेत्र बनले होते. सर्व दिशांमधून लोक शिर्डीस येत असत. श्रीमंत असो वा गरीब, सर्वांनाच अनेक प्रकारे त्याचा लाभ होत असे. बाबांचे अपार प्रेम, त्यांचे अद्भुत ज्ञान आणि त्यांचा सर्वव्यापीपणा याचे वर्णन कोण करू शकेल. ज्याला यापैकी एखाद्याचा तरी अनुभव आला तो खरोखरच धन्य झाला. कधी बाबा दीर्घकाळ मौन पाळत, जे स्वतःच ब्रह्मज्ञानावरील त्यांचे मौनोपदेश असत. कधी ते चित्तानंद स्वरूप भासायचे, कधी दृष्टांतातून शिकवण द्यायचे, कधी विनोद या भावनेत बोलायचे, कधी अतिशय स्पष्टपणे शिकवायचे तर कधी रागवलेले दिसायचे, कधी लहानशा वाक्यात मर्म सांगायचे तर कधी प्रदीर्घ चर्चा करायचे, बऱ्याच वेळा थेट उपदेशही करायचे. अशा रीतीने लोकांच्या गरजेनुसार त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले. त्यांचे जीवन अगम्य होते, आपल्या मनाच्या पलीकडचे, बुद्धी व वाणीच्या पलीकडचे. त्यांचा चेहरा पाहण्याची, त्यांच्याशी बोलण्याची, त्यांची लीला ऐकण्याची भक्तांची ओढ कधीही संपत नसे आणि तरीसुद्धा प्रत्येक क्षणी आनंदाने मन भरून जाईल. आपण पावसाचे थेंब मोजू शकतो,
वा वाऱ्याला चामड्याच्या पिशवीत बंद करू शकतो, पण त्यांच्या लीलांचा मोजमाप कोण करू शकेल? आता आपण त्यांच्या लीलांच्या एका विशेष पैलूकडे पाहूया. भक्तांवर येणारे संकट ते कसे ओळखून आधीच दूर करत असत. बाळासाहेब मिरकर. सरदार काकासाहेब मिरकर यांचे सुपुत्र बाळासाहेब मिरकर हे कोपरगावचे मामलदार होते. ते चितळीच्या दौऱ्यावर जात असताना मार्गात शिर्डीस आले आणि साईबाबांचे दर्शन घेतले. ते मशिदीत गेले व बाबांच्या चरणी लोटांगण घातले. नेहमीप्रमाणे तब्येतीची व इतर गोष्टींची बोलणी सुरू असतानाच बाबा अचानक इशाऱ्याने म्हणाले, आपली द्वारकामाई तुम्हाला माहीत आहे का? बाळासाहेबांना त्याचा अर्थ कळला नाही म्हणून ते गप्प राहिले. बाबा पुढे म्हणाले, आपली द्वारकामाई म्हणजे जिथे तू बसला आहेस तेच. आपल्या मांडीवर बसलेल्या लेकरांचे सर्व संकट व चिंता ती दूर करते. ही मस्जिद माई म्हणजेच येथील अधिष्ठात्री देवी फार दयाळू आहे. साध्या भक्तांची ती खरी जननी आहे. संकटकाळी ती त्यांचे रक्षण करते. एकदा तिच्या मांडीवर बसलात की त्यांची सगळी दुःखे नाहीशी होतात. तिच्या छायेत विसावल्यास खरा आनंद मिळतो. मग बाबांनी त्यांना उदी दिली व त्यांच्या डोक्यावर संरक्षणाचा हात ठेवून आशीर्वाद दिला. बाळासाहेब निघायला लागले तेव्हा बाबा पुन्हा म्हणाले, लांबा बाबा म्हणजे सर्प तुम्हाला माहीत आहे का? आणि मग बाबांनी डावा हात मुठीत करून उजव्या कोपऱ्याजवळ नेला व डावा हात फणा काढलेल्या सर्पासारखा हलवून दाखवला आणि म्हणाले, तो फार भयंकर आहे, पण द्वारकामाईच्या लेकरांना तो काय करू शकेल? द्वारकामाई जेव्हा रक्षण करते तेव्हा सर्प काय करणार? तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना बाबांनी केलेल्या बोलण्याचा अर्थ काय आणि त्यांचा मिरकरांशी काय संबंध आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. पण कोणालाही धाडस होईना बाबांना थेट विचारण्यासाठी. बाळासाहेबांनी बाबांना नमस्कार करून श्यामासोबत मशिदीतून बाहेर पडले. मग बाबांनी श्यामाला परत बोलावलं आणि म्हणाले, तू बाळासाहेबांबरोबर चितळी दौऱ्यावर जा आणि मजा कर. श्यामाने जाऊन बाळासाहेबांना सांगितले, बाबांच्या आज्ञेनुसार मी तुमच्यासोबत येतो. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, नको नको, तुला त्रास होईल. मग श्यामाने परत येऊन बाबांना तसे सांगितले. बाबा म्हणाले, ठीक आहे, जाऊ नकोस. आपला हेतू चांगला असावा आणि आपण दुसऱ्याचे चांगलेच करावे. जे नशिबात आहे ते घडणारच. इतक्यात बाळासाहेबांनी पुन्हा विचार केला आणि श्यामाला आपल्याबरोबर यायला सांगितलं. श्यामा पुन्हा बाबांकडे गेला, त्यांची परवानगी घेतली आणि बाळासाहेबांसोबत टांगेत बसून चितळीकडे निघाला. सकाळी 9 वाजता ते चितळीस पोचले आणि मारुतीच्या मंदिरात उतरले. कारकून अजून आले नव्हते म्हणून ते निवांत बसले आणि गप्पा मारू लागले. बाळासाहेब चटेवर बसून वृत्तपत्र वाचत होते. त्यांनी वरचे धोतर कमरेला पांघरले होते. त्यांच्यावर नकळत एक सर्प बसलेला होता. तो सरपटू लागल्यावर एक खरखर असा आवाज झाला. ते ऐकून त्या कारकुनाने दिवा आणला आणि पाहिले तर सर्प. त्याने आरडाओरडा सुरू केला. बाळासाहेब घाबरले आणि थरथर कापू लागले. श्यामाही थक्क झाला. तो सर्प हळूहळू मिरकरांच्या कमरेवरून खाली उतरला आणि लगेच त्याला ठार मारण्यात आले. अशा रीतीने बाबांनी पूर्वीच दिलेला इशारा खरा ठरला आणि संकट टळले. या घटनेनंतर बाळासाहेबांचे बाबांवरील प्रेम आणि भक्ती आणखी वाढली. बापूसाहेब बुटी. नानासाहेब डेंगळे नावाचे एक प्रसिद्ध ज्योतिषी एकदा बापूसाहेब बुटींना म्हणाले, आजचा दिवस तुमच्यासाठी अपशकुनी आहे. तुमच्या जीवाला धोका आहे. हे ऐकून बापूसाहेब अस्वस्थ झाले. त्या दिवशी बापूसाहेब मशिदीत गेले असता बाबा त्यांना म्हणाले, हा नाना काय म्हणतो? तो म्हणतो की तुला मृत्यू येणार आहे. बरं, तुला घाबरण्याची गरज नाही. त्याला ठामपणे सांग, चला पाहूया मृत्यू कसा मारतो ते. सायंकाळी बापूसाहेब शौचाला गेले असताना त्यांनी एक सर्प पाहिला. त्यांचा नोकरही तिथे होता. त्याने लगेच दगड उचलून सर्पावर मारायला घेतला. बापूसाहेबांनी त्याला सांगितले, मोठी काठी आण. पण तो नोकर काठी आणायला गेला तोवर सर्प सरपटत निघून गेला आणि दिसेनासा झाला. बापूसाहेबांच्या मनात लगेच बाबांचे निर्भयतेचे शब्द आठवले आणि त्यांच्या हृदयात आनंद व कृतज्ञता भरून आली. दुसरी गोष्ट जी आमिर शक्कर यांच्याशी निगडीत आहे. आमिर शक्कर हा कोरळ्या गावचा रहिवासी होता. तो बांद्रा येथे कमिशन एजंट म्हणून काम करत असे आणि तेथे त्यांची चांगली ख्याती होती. एकदा त्याला संधिवाताचा त्रास झाला. यातना असह्य झाल्या. तेव्हा त्याला देवाची आठवण झाली. त्याने आपला व्यवसाय सोडला आणि शिर्डीत जाऊन बाबांची प्रार्थना केली, मला या आजारातून मुक्त करा. मग बाबांनी त्याला सावलीत राहण्यास सांगितले.
त्या काळी चावडी दमट व अस्वच्छ जागा होती आणि अशा आजारी माणसासाठीही अयोग्य होती. तरी गावातल्या कोणत्याही जागेपेक्षा बाबा जे सांगतात तेच औषध मानून आमिर तिथे राहू लागला. बाबांनी त्याला मशिदीत येऊ दिले नाही, पण चावडीतच राहण्यास सांगितले. त्यामुळे त्याला एक मोठा लाभ झाला, बाबांचे नियमित दर्शन. दर सकाळी संध्याकाळी बाबा चावडीपाशी जात आणि दर दुसऱ्या दिवशी रात्री तिथे मुक्काम करत. त्यामुळे आमिरला बाबांचे सान्निध्य वारंवार मिळू लागले. आमिर तिथे पूर्ण 9 महिने राहिला, पण नंतर कसे कोण जाणे, त्याला आता जागेचा कंटाळा आला. एका रात्री तो गुपचूप शिर्डी सोडून कोपरगाव येथे गेला आणि एका धर्मशाळेत राहू लागला. तेथे त्याला एक म्हातारा मरणासन्न फकीर दिसला. त्याने पाणी मागितले आणि आमिरने पाणी आणून त्यांना दिले. फकीराने ते प्यायल्यानंतर लगेचच देह ठेवलं. आमिर घाबरून गेला. जर मी अधिकाऱ्यांना सांगितले तर मृत्यूला मीच जबाबदार धरला जाईल, कारण मीच पहिला व एकमेव साक्षी आहे. त्याला आपल्या चुकीची खंत वाटली. मी बाबांची परवानगी न घेता शिर्डी का सोडली? त्याने बाबांची आठवण केली, प्रार्थना केली आणि त्याच रात्री पुन्हा शिर्डीकडे धाव घेतली. वाटेत सतत बाबांचे नामस्मरण करीतच तो परतला. यानंतर तो बाबांच्या आज्ञेप्रमाणे चावडीत राहू लागला आणि शेवटी त्याचा आजार पूर्णपणे बरा झाला. एका रात्री मध्यरात्रीच्या सुमारास बाबा अचानक जोरात ओरडले, "अरे अब्दुल, माझ्या पलंगाच्या बाजूला एखादे भयंकर प्राणी आदळत आहे." अब्दुल लगेच कंदील घेऊन आला आणि बाबांचा पलंग तपासला, पण काहीच दिसले नाही. बाबा म्हणाले, "नीट पहा," आणि स्वतः हातातील सटक्याने जमिनीकडे मारू लागले. बाबांची ही लीला पाहून आमिर शक्करला लगेच कळले. बाबांना सर्प आला आहे हे अगोदरच समजले आहे, कारण बाबांसोबतच्या दीर्घ सहवासामुळे त्याला त्यांच्या प्रत्येक बोलण्याचा आणि कृतीचा गूढ अर्थ समजायचा. तेवढ्यात बाबांनी आमिरच्या उशाजवळ काहीतरी हलत असल्याचे दिसले. बाबांनी अब्दुलला सांगितले, "प्रकाश इकडे आण जरा." अब्दुलने कंदील जवळ आणला आणि तेव्हा त्याला दिसले, सर्पाचा फणा वर खाली हलत होता आणि तो गुंडाळून बसला होता. लगेच तो सर्प ठार मारण्यात आला. अशा प्रकारे बाबांनी वेळीच इशारा देऊन आमिरचे प्राण वाचवले. हेमाडपंतांचा अनुभव, विंचू आणि सर्प. बाबांच्या सूचनेनुसार काकासाहेब दीक्षित दररोज श्री एकनाथ महाराजांचे 2 ग्रंथ वाचत, भागवत आणि भावार्थ रामायण. हेमाडपंत हे नेहमी त्या पठणाला उपस्थित राहत असत आणि त्यांना त्यांचा लाभ मिळत असे. एकदा रामायणातील तो प्रसंग वाचला जात होता, ज्यात हनुमानाने आपल्या आईच्या सांगण्यावरून श्रीरामांची महानता तपासली होती. तो प्रसंग इतका सुंदर होता की सर्व श्रोत्रे मंत्रमुग्ध झाले होते. हेमाडपंतही त्यात रंगून गेले होते. एवढ्यात एक मोठा विंचू कुठून आला ते कोणालाच कळले नाही, पण ते हेमाडपंतांच्या उजव्या खांद्यावर असलेल्या उपरणीवर येऊन बसला. सुरुवातीला कोणाच्याच नजरेस तो पडला नाही, पण जसे प्रभू त्यांच्या कथामग्न झालेल्यांचे रक्षण करतात तसेच घडले. हेमाडपंतांनी सहज मागे वळून बघितले आणि विंचू दिसला. तो अगदी स्थिर बसला होता, जणू काही तोही रामकथेचा आस्वाद घेत होता. मग ईश्वर कृपेने हेमाडपंतांनी अलगद धोतराचे दोन्ही टोक पकडून विंचूला त्यात बंदिस्त केले आणि बाहेर जाऊन बागेत टाकून दिले. आणखी एका वेळी संध्याकाळच्या सुमारास काही लोक दीक्षित वाड्याच्या वरच्या मजल्यावर बसले होते. तेवढ्यात खिडकीच्या चौकटीतील एका भोकातून एक सर्प आत सरपटत आला आणि गुंडाळून बसला. तेव्हा दिवा आणण्यात आला. प्रकाशामुळे सर्प थोडा चकित झाला, पण तो तिथेच स्थिर राहिला, फक्त डोके वर खाली हलवत होता. मग बरेच लोक काठ्या राठ्या घेऊन धावत आले, पण सर्प इतक्या अडचणीच्या जागी बसला होता की त्याला मारणे शक्य झाले नाही. इतक्यात झालेल्या गडबडीमुळे तो सर्प परत गडबडीतच त्याच भोकातून बाहेर निघून गेला. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. बाबांचे मत. तेव्हा मुक्ताराम नावाचे एक भक्त म्हणाले, "छान झाले, गरीब जीव वाचला." यावर हेमाडपंत म्हणाले, "नाही, सर्प वगैरे प्राणी ठार मारलेच पाहिजेत." मग त्यांच्यात जोरदार वाद झाला. मुक्ताराम यांचा आग्रह की सर्पासारख्या जीवांना ठार मारू नये, तर हेमाडपंत म्हणत होते की त्यांना ठार मारलेच पाहिजे. रात्र झाली तरी निकाल लागला नाही, म्हणून चर्चा थांबली. दुसऱ्या दिवशी हा प्रश्न बाबांसमोर मांडण्यात आला. मग बाबांनी आपले मत असे व्यक्त केले, "सर्प असो वा विंचू, सर्व प्राण्यात देवच वास करतो. तोच या सृष्टीचा करता धर्ता आहे आणि सर्व जीवात्मे त्याच्या आज्ञेचे पालन करतात. तो इच्छा करीत नाही तोवर कोणी कोणाचेही वाईट करू शकत नाही, कधीच. संपूर्ण जग त्याच्यावर अवलंबून आहे, कोणीही स्वतंत्र नाही. म्हणूनच आपण सर्व प्राण्यांवर दया करावी,
त्यांना प्रेम द्यावे, लढाई मारामारी करून जीव घेऊ नये, धीर धरावा. परमेश्वर सर्वांचेच रक्षण करतो. श्री साईंच्या चरणी वंदन. सर्वांना शांती लाभो. तर आता हा तुम्ही अध्याय वाचलाच, ऐकला असेल. थोडा वेळ आत्ताच ह्या क्षणाला किंवा जेव्हा तुम्ही आज झोपायला जाल त्याच्या आधी थोडा वेळ तुम्ही स्वतःला द्या, ह्या अध्यायाला द्या आणि यातून तुम्हाला काय शिकण्यास मिळावे ह्याच्याकडेही थोडे लक्ष असू द्या.